आज डीपीडीसीची बैठक झाली, काय नेमकी त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आले? बघा, पहिली पालकमंत्री म्हणून नियोजन समिती बैठक झाली आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. ही शाळापणा चालणार नाही आणि जिल्ह्यावासियांना खऱ्या अर्थाने आनंद होईल जेव्हा हे जे आम्ही नियोजन आज केलेलं आहे ते नियोजन येणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा दिसेल. जिल्ह्यातला पालकमंत्री असेल तर काय काय बदल होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींवर विचारून त्याच्यावर काम होऊ शकतं हे जिल्ह्यावासी. काय नेमकं दिसणार आहे? प्रामुख्याने रस्त्यांचा मोठा प्रश्न आहे. रस्ते, शाळा दिसतील. आपण मानव विकास निर्देशांक जो आहे आपण खालून 3ऱ्या नंबरला तो वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जर डोळे उत्पन्न आपल्या शेतकऱ्यांचं वाढलं पाहिजे यासाठी प्रयत्न अनेक गोष्टी आहेत. आता एवढ्या तुम्ही एवढ्या वेळ वाईट केली आहे. 4-5 तास समिती बरखास्त झाली, नवीन तरी लवकरच होईल. नवीन पण लवकर होईल. येत्या काळामध्ये 12वीच्या परीक्षा होणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये काही कॉपी मुक्तीच्या अनुषंगानं जे काही आपल्याकडे जे SP सिंग होते त्यांनी कॉपी मुक्ती अभियानाची राबवणी सुरू केली. मात्र गंगाखेडमध्ये एकेका ह्याच्यावर 800-850 विद्यार्थी आहेत आणि असे सेंटर देण्यात आलेले. तर काही पालकमंत्री म्हणून तुमचं काय ह्याच्यावर कारवाई? नियंत्रण होईल आणि डायरेक्ट 12वीला गेल्यानंतर पहिलीपासून शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं तेव्हा कॉप्या कराव्या लागतात. म्हणून दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे यासाठी चांगली लक्ष दिलं जाईल आणि ह्या कॉपी सुद्धा कंट्रोल केल्या पाहिजे.